गुड इव्हनिंग. हॅलो. ओके. चला तर आपण स्टार्ट करूया. 8:35 झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा मग आपल्याला वेळ कमी पडतो. तर कालच्या युनिट मधलं आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये जे पॉइंट्स राहिले ते आज करूया आपण. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात, तर कॉग्नेटिव्ह बायसेस असतात. कॉग्नेटिव्ह बायसेस काय असतात? जसं आपण काल एक्झाम्पल सहित पाहिलेच आहे की कुछ कन्फर्मेशन बायस. हॅलो. महीने से आवाज और मार्चिंग में अगर कमी नहीं होनी चाहिए, मैं बता रहा हूँ आप लोग। सॉरी. हाँ मिलो, एहसान करो। कोणीतरी अनम्यूट आहे मॅडम. सोमनाथ म्हणून. ओके. चालेल. आता कॉग्नेटिव्ह बायसेस मध्ये कन्फर्मेशन बायस. तर कन्फर्मेशन बायस मध्ये मोस्ट ऑफ काय होतं की आपल्याला जे आपलं स्वतःच एक मत असतं की तो एक बिलीफ असतो की हा तेच बरोबर आहे. खूपदा आपण ज्योतिषाकडे जातो किंवा कोणी असं सांगणारे असतात आणि तिथं थांबतो जिथं आपल्या मनात जे बिलीफ असतो जो तिथे भेटतो तिथे आपण थांबतो. त्यासाठी खूप लोक ज्योतिषाकडे जातात किंवा पत्रिका दाखवतात किंवा कोण काय काय दाखवत असतं तिथे जे जातात ते कन्फर्मेशन बायस की त्यांना जे हवंय आतून अनकॉन्शियसली त्यांचं काय बिलीफ आहे प्री एक्झिस्टिंग ते मिळवण्यासाठी ते इकडे तिकडे जातात आणि जेव्हा ते मॅच होतं तिथं त्यांना वाटतं की अरे हा बरं झालं. मग कोणी बुवा बाबा वगैरे असतात की ते म्हणतात की आज तुम्हाला काहीतरी मिळेल किंवा काहीतरी तुम्ही गेन कराल, काही तुम्ही हरवाल. तर कदाचित तुम्ही जाता जाता चावी विसरून जाल आणि तो मग तुम्हाला पटेल, अरे बापरे, ते बाबा तर म्हटले होते मी काहीतरी हरवेल, आज मी चावी हरवलोय, आता कुठं ठेवली. आणि नंतर तुमचा मित्र भेटतो आणि तुम्हाला लिफ्ट पण मिळते. मग काहीतरी मिळवलं, काहीतरी म्हणजे को इन्सिडेन्स असतो, पण आपण तो आपल्या ह्याच्यात असतं की हा बरोबर मॅच झालाय. तो कन्फर्मेशन बायस. कळतंय? येस मॅडम. हॅलो. आवाज येतोय? हो हो. हा. अँकरिंग बायस म्हणजे आपला पहिलीचाच फर्स्ट जो आपल्याला एक्सपिरियन्स असतो, आपले जवळचे जे आपल्याला योग्य वाटतात, भले त्यांनी काही चुकीचं केलं, दुसरे त्याच्याविषयी काही सांगितलं तरी आपण बदलत नाही. आपण म्हणतो नाही ती व्यक्ती योग्यच आहे. तो झाला आपला अँकरिंग पॉइंट. नंतर ओव्हर कॉन्फिडन्स. काही वेळेस नाही का ओव्हर कॉन्फिडंट असतो की नाही मी हे करून टाकेल, काही प्रॉब्लेम नाही. इवन दो आपल्याला 80% चान्स असतो की आपण ते करून टाकेल, पण आपण 110 सांगतो की नाही नाही मी करून टाकणार आहे, काळजी करू नका, माझ्याकडनं होणार आहे. आणि मग तेव्हा तोंडघशी पण पडतो आपण की अरे आपण तर बोलून गेलो होतो. ओव्हर कॉन्फिडन्स बऱ्याच साऱ्या गोष्टी होत असतात. अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक. जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे जास्त प्रमाणात असते तर त्यानुसार आपण निर्णय घेतो. कॉग्नेशन करतो ना आपण, थिंकिंग करतो, सिलेक्शन करतो, पण ह्या पॉइंट्सला धरून आपण करत असतो. नंतर हिंड बायस. म्हणजे खूपदा असं होतं, खूपदा लोक नावं ठेवतात, हा तुम्ही काही करणार नाही. एखादा मुलं असतं जे सुरुवातीला खूप स्ट्रगल करतं आणि अचानक त्याला सक्सेस मिळतो, तेव्हा जी लोक नावं ठेवतात तीच लोक म्हणतात अरे आम्हाला तर माहिती होतं तू सक्सेस मिळवणार आहे. तो झाला हिंडसाइड बायस मध्ये. नंतर हुरेस्टिक. प्रॉब्लेम सॉल्व्ह करतानाचा, जसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वेगवेगळ्या टेक्निक्स आपण यूज करतो, जसं ट्राय आणि एरर करतो. त्यानंतर अल्गोरिदम करतो. तसंच हुरेस्टिकचा पण वापर करत असतो आपण. जेव्हा वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम असतो तेव्हा अल्गोरिदम चालतं, पण जेव्हा इल डिफाईन्ड प्रॉब्लेम असतो त्यावेळेस आपण ट्राय आणि एरर करत असतो. खूपदा आपण हुरेस्टिक पण अनडिफाईन्ड प्रॉब्लेमला वापरतो की आपल्याला त्याची माहिती नाही, तो सॉल्व्ह कसं करायची ह्याची आपल्याला इन्फॉर्मेशन नसल्यामुळे आपण मग वेगवेगळे तुक्के म्हणतात तसं वापरतो, शॉर्टकट्स वापरतो. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे काय अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर हे करतो. काही आपण एक्सपिरियन्स करतो त्याच्यावरनं काही आपण शॉर्टकट मारतो. त्याच्यानंतर अँकरिंग अँड ऍडजस्टमेंट ह्याच्यामध्ये एक उदाहरण, एक एक्झाम्पल देऊ शकतो आपण की अ, गाडी चालवताय एका दिशेने तुमची, म्हणजे तुमच्या फ्रेंडला तुम्हाला भेटायला जायचंय आणि तुम्ही ज्या चौकात आहात तिथं ब्लॉक आहे.
काही ऍक्सिडेंट झाला किंवा गाडी पलटली समथिंग असं झालंय आणि तिथून ब्लॉक झालाय, पण त्याच्या पुढच्या चौकातून तो ब्लॉक झाल्यामुळं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, पण त्याच्या पुढे तुमच्या मित्राला तर तो रोड पूर्ण साफ दिसतोय. तर त्याच्या मते काय आहे, की काहीच प्रॉब्लेम नाही, गाड्या व्यवस्थित येतात, ते रोड खाली आहे. पण तेच तुमच्या साईडनी काय आहे, की नाही गाड्या तिथं प्रॉब्लेम झाल्या आणि तुम्ही ब्लॉक झाला. तो म्हणेल काय वेडा बनवतोय, मी कधीचा थांबलोय, पूर्ण रस्ता मोकळा आहे. आणि मे बी दुसऱ्या कुठंतरी दुसरा कोणता तरी रोड त्याला अटॅच आहे आणि तिथून गाड्या येतात आहे. पण तो म्हणतो नाही इट्स ओके, काहीच नाहीये, आणि तू का लेट करतो, तुझी नेहमीचीच कारणे लेट यायची. पण जो मित्र त्या ह्याच्यात अडकलाय त्याला काय वाटतं, अरे ब्लॉक आहे, प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळं गाड्या पूर्ण पॅक झाल्या, मला हलता पण येत नाही. आणि त्याच्या दृष्टीने काय म्हणतोय तो, कारण की तो तो फेस करतोय ना, की तिकडची सिच्युएशन काय, रिकामा आहे रोड, गाड्या अगदी सुरळीत येतात ते. पण ते जो फ्रेंड त्या ट्रॅफिक मध्ये किंवा तिथे काय ऍक्सिडेंट झाला काय तिथं थांबलेला असेल, तिथं ते ब्लॉकेज असेल, तो जो तो आपल्या दृष्टीने विचार करत असतो, त्याला म्हणतात अँकरिंग आणि ऍडजस्टमेंट ह्युरिस्टिक. नंतर सॅटिस्फिसिंग, म्हणजे जेव्हा तुम्हाला म्हणजे मुलाला घरात आईला शॅम्पू हवा आहे, आई म्हणजे तिच्या तिच्या मुलाला म्हणते की दुकानात जा आणि शॅम्पू घेऊन. ती त्याला सांगत नाही कोणत्या ब्रँडचं किंवा काय. इच्छा नसते पण आता आईनी सांगितलंय का म्हणून दुकानात जातो. मग दुकानवाल्याला म्हणतो की मला एक शॅम्पू हवा. मग दुकानवाला मग सगळ्या ब्रँडची नाव सांगतो, डव सांगतो, आणखीन कोणकोणते आहेत, बरेच शॅम्पूचे व्हरायटीज असतात, ब्रँड असतात. तो म्हणतो ह्यापैकी कोणता, पण त्याला तर आईनी सांगितलेलं नसतं की कोणत्या कोणत्या ब्रँडचं शॅम्पू हवाय, पण कोणता तरी सांगितलंय. मग तो तिथे जास्त विचार करत नाही की कोणत्या चांगल्या क्वालिटीचा आहे, कोणता युजफुल होईल आईला वगैरे. हे त्याला त्याच्या आईनी पण सांगितलं, फक्त घेऊन ये म्हणतो. मग त्यावेळेस तो ब्रँड किंवा त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काही ड्रॉबॅक्स आहे, हे न पाहता देऊन टाक कोणतं पण, म्हणजे जास्त विचार करत नाही. खूपदा घरी पाहुणे येणारे आपल्याला मिठाई येऊन घ्यायला म्हणजे खरेदी करून आणायला सांगितलं जातं घरातून, स्पेसिफिक काही सांगितलं नसतं, त्यावेळेस आपण विचार करत नाही, ज्याच्याने काम होईल आपलं अशी गोष्ट कर. कळतंय? एक्सेप्टिंग अ सोल्युशन दॅट इज गुड इनफ. काम होतंय ना. खूपदा आपण वस्तू पण खरेदी करताना जास्त जी महत्वाची नसेल त्याच्यात जास्त विचार करत नाही की ह्याचे काय युटिलायझेशन आहे, काय मिनिमम ह्याच्यातली असेल तर ठीक आहे, काम चालतंय ना, घेऊन टाक. हे जेव्हा वापरतो तिथं होतं सॅटिस्फिक्शन. मग इमोशनल काय इन्फ्लुएन्स केलं जातं, जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर त्या स्ट्रेसचा डिसिजन मेकिंगवर परिणाम होतो का? होतो का? हॅलो. होतं मॅडम. तसाच मूडचा पण होतो. आपण जर आनंदी असेल तर खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बारकाईने चेकआउट करतो. तोच मूड आपला खराब असेल तर आपण पाहतो का चिडचिड करतो, जाऊ दे बघू नंतर न वगैरे ढकलतो किंवा काय करतो. नंतर इमोशनल बायसेस. इमोशनल बायसेस मध्ये काय, द इम्पॅक्ट ऑफ इमोशन ऑन जजमेंट अँड डिसिजन्स. इमोशन बायसेस कॅन बी लीड टू irrational decision making, where emotion influence choices more than the objective consideration. For example, fear of failure might lead to avoiding challenges problem, while excessive optimism could result in underestimate task. म्हणजे आपले इमोशन जे आहेत यांचा इम्पॅक्ट देखील आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होत असतो. कॉन्फिडन्स जर हाय असेल, इमोशनल कॉन्फिडन्स कॅन इन्फ्लुअन्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बाय अफेक्टिंग टास्क टेकिंग आणि डिसिजन मेकिंग. जर कॉन्फिडन्स असेल तर एखादी टास्क किती स्ट्रेंथची आहे हे न विचार करता पण आपण एक्सेप्ट करतो आणि नंतर न पस्तावतो, नंतर न आपण रिग्रेट करतो की अरे आपण का घेतलं हे, असंही होतं. नंतर ऍप्लिकेशन ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स. ब्रेन स्टॉर्मिंग. जेव्हा ग्रुपमध्ये आपण काम करतो, ग्रुपमध्ये एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो तर व्हरायटी ऑफ सोल्युशन्स येतात आणि त्यावर आपण थिंक करतो, त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. ज्याच्यामध्ये डिफाईन द प्रॉब्लेम होतो, एनकरेज पार्टिसिपेंट टू जनरेट सो मेनी आयडियाज सो पॉसिबल विदाउट क्रिटिझम, record all ideas for later evaluation, evaluate and refine ideas based on feasibility and impact. बिझनेस, एज्युकेशन आणि पर्सनल ह्याच्यामध्ये
ब्रेनस्टॉर्मिंग होते. नंतर माइंड मॅपिंग इज अ व्हिज्युअल टेक्निक दॅट हेल्प्स टू ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन अँड एक्सप्लोर रिलेशनशिप बिटवीन कन्सेप्ट. इट इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग अ डायग्राम व्हेअर द सेंट्रल आयडिया इज कनेक्टेड टू रिलेटेड सब आयडिया. म्हणजे माइंड मॅप आपण डोक्यात विचार करतो की अरे हे घडलं तर काय होईल, म्हणजे मेन असतो की प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम आणि ह्याच्याशी रिलेटेड आपल्याकडे काय काय सोल्युशन्स आहेत, काय काय करू शकतो, कशाप्रमाणे एक्झिक्यूट करतो, हे आपण माइंड मध्ये क्रिएट करतो, त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर रूट कॉज अनालिसिस. याच्यामध्ये म्हणजे नावातच आहे की एखाद्या प्रॉब्लेमचं रूट काय आहे, त्या रूट पर्यंत पोहोचणं. डिफाईन द प्रॉब्लेम अँड इज सिम्पटम्स, कशामुळे झाले, तर त्याच्यामध्ये त्यांनी 5 वाय, म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत ना की हे कारण कशामुळे घडले, ह्या प्रॉब्लेम कशामुळे आलाय, तोपर्यंत व्हायचे प्रश्न विचारले जातात. काय झालं, कशामुळे झालं, एक्झाम मध्ये जर कमी मार्क्स पडले तर का, कशामुळे घडतंय हे, तर मी स्टडी केला नाही, मी वेळ दिला नाही, मी टाइम टेबल बनवलं नाही, मी माझी स्ट्रेंथ ओळखली नाही. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला मॅपिंग म्हणजे एक एस्टिमेट काढता येतं की कोणत्या कारणामुळे हे घडलं. नंतर SWOT, याच्यामध्ये काय करतो तर अनालिसिस करतो. अनालिसिस, SWOT अनालिसिस इज अ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टूल यूज टू इव्हॅल्युएट द स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड द थ्रेड्स रिलेटेड टू प्रोजेक्ट और ऑर्गनायझेशन. म्हणजे जेव्हा एखादा प्रॉब्लेम ऑर्गनायझेशन मधला असतो तर त्यावेळेस इव्हॅल्युएशन केलं जातं की स्ट्रेंथ काय आपल्या ग्रुपची, विकनेसेस काय, त्याच्यातून संधी काय उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स पण काय होणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. नंतर 6 थिंकिंग हॅट्स. 6 थिंकिंग हॅट मध्ये काय केलंय, थिंकिंग हॅट्स डेव्हलप एडवर्ड इन्व्हॉल्व्स लुकिंग ऍट अ प्रॉब्लेम फ्रॉम द 6 डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे 6 वेगवेगळ्या अँगलनी तो व्हायचा आहे. तर त्यांनी त्याला नाव दिलं त्या पर्स्पेक्टिव्हला, व्हाईट हॅट, रेड हॅट, ब्लॅक हॅट, येलो हॅट, ग्रीन हॅट अँड ब्ल्यू हॅट. आणि त्या प्रत्येक ह्याच्या मागे त्यांनी हे सांगितलं की व्हाईट हॅट फोकसेस ऑन द फॅक्ट अँड इन्फॉर्मेशन, त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड माहिती आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं. कन्सिडर द इमोशन अँड फिलिंग्स, त्याच्या मागच्या इमोशन्स काय आहेत, फिलिंग काय. ब्लॅक हॅट assess risk and potential problem. Yellow hat identify benefit, positive aspect. Green hat explore creativity and new ideas. Blue hat manage the process आणि ऑर्गनायझेशन. म्हणजे सगळ्या ह्याचं इसेन्स सांगायचं म्हणजे कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याच्या सगळे आस्पेक्ट चेकआउट करायचं आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन करून डिसिजन मेकिंग करायचं. नंतर 6 आहे सायंटिफिक मेथड. Scientific method is a systematic approach to inquiry and problem solving that involves making observation, forming hypotheses, conducting. हे केलं तर काय होईल, हायपोथिसिस म्हणजे एक टेंटेटिव्ह सोल्युशन, की ह्या प्रॉब्लेमचं टेंटेटिव्ह सोल्युशन काय होईल जे सिस्टमॅटिकली आपण हे हँडल करू शकू. रिसर्च, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल मध्ये. आता डिसिजन मॅट्रिक्स मध्ये काय केलं जातं, इज अ टूल यूज टू इव्हॅल्युएट अँड प्रायोरिटाइज मल्टिपल ऑप्शन बेस्ड ऑन स्पेसिफिक क्रायटेरिया. इट हेल्प्स इन मेकिंग स्ट्रक्चर अँड ऑब्जेक्टिव्ह डिसिजन. ओके, आपलं 7th युनिट संपलंय. कोणाला काही क्वेरीज आहेत का, नाहीतर नेक्स्ट युनिट घ्यायला आपल्याला मेमरी. जायचंय पुढे. येस मॅडम. ओके, व्हॉट इज मेमरी, कोण सांगू शकतं का, एनीवन. मेमरी कशाला म्हटलं जातं, काय असतं मेमरी. हॅलो. म्हणजे काही इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो ते मेमरी, म्हणजे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, जी इन्फॉर्मेशन आपण ज्या ज्या एंटिटी मध्ये स्टोअर करतो, दॅट इज अ मेमरी. ओके, मेमरी इज अ डिफाईन ऍज अ मेंटल प्रोसेस, म्हणजे ब्रेनशी रिलेटेड प्रोसेस आहे,
विच इन्फॉर्मेशन इज एन्कोडेड, स्टोर्ड अँड लॅटर रिट्रीव्ह. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन असेल, आता मी सध्या जे बोलते ते जसंच्या तसं सगळं स्टोअर होतं का तुमच्या ह्याच्यात? किंवा तुम्ही मूवी बघता, तर मूवी बघताना जसेचे तसे सगळे सीन, सगळे डायलॉग, सगळे तुम्हाला पिटपॅट माहिती असतात का? तुमच्या मेमरीत होतात का जमा? कलेक्ट होतात का? नाही. नाही होत. इट तर आपण डिपेंड्स. कधी कधी खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनने आपण केलं तर राहतं, बट नॉट एव्हरी टाइम. हा, एव्हरी टाइम नाही, पण आपण काय करतो, बेसिक सीन्स म्हणा, हे काय करतो आपण लक्षात ठेवतो. जेव्हा पण आपण मूवी बद्दल एखादं सांगत असतो की अरे तो सीन, तर त्यावेळेस आपण कुठेतरी इमॅजिन करत असतो तो सीन, बरोबर? राईट. की त्यावेळेस त्या सीन मध्ये काय होतं, म्हणजे आपण त्याच्याशी रिलेटेड एन्कोड केलेली माहिती आपण रिट्रीव्ह करतो. एन्कोडिंग म्हणजे काय, ते शॉर्ट फॉर्म मध्ये ते स्टोअर केलं जातं स्टोरेज मध्ये, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला ती हवी असेल तर त्यावेळेस ती मागवली जाते. आणि कालांतराने खूप दिवस झाले तुम्ही त्या इन्फॉर्मेशनचा यूज केला नाही किंवा त्याचं रिपिटेशन झालं नाही, तर आपोआप काय होते, ती डिके होऊन जाते, फॉरगेटिंग होऊन जाते का? जसे तसे जुने मूवीज तुम्हाला लक्षात आहे, पण तुमच्या सगळ्या स्टोरी म्हणजे एक टेंटेटिव्ह तुम्हाला स्टोरी लक्षात आहे, पण एव्हरी सीन, एव्हरी सॉन्ग लक्षात राहील का? खूप ओल्ड, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी तुम्ही लहानपणी मूवी पाहिला असेल तर. हॅलो? नाही नाही राहत मॅडम, मॅडम. पूर्ण लक्षात राहत नाही मॅडम. हा नाही हा, राहत. बरोबर. मग इम्पॉर्टन्स काय आहे काही मेमरी? जर महत्वाचे मुद्देच लक्षात राहतात मॅडम, सगळं लक्षात राहत नाही. मग तेच काय झालेली असती, ती एन्कोडिंग झालेली असते. एन्कोडिंग होऊन ती राहिलेली असते, बरोबर? आणि त्याच्याशी रिलेटेड काही व्हिज्युअल, काही ऑकॉस्टिक, म्हणजे ऐकलेला काही पार्ट जो खूप फेमस गाजलेला, आता शोले सारखा त्या गब्बर सिंगचा डायलॉग, कितने आदमी थे, म्हणजे तो एकदम फेमस झाला आणि कंटिन्यू रिपिटेशन होत गेलं. तर आपण जरी आपल्याला काही पार्ट आठवला नाही, पण तो शोलेचा डायलॉग म्हटलं आपण, फेमस डायलॉग, कितने आदमी थे, गब्बर सिंगचा, बरोबर आहे? येस. तो डायलॉग राहिलं म्हटला मॅडम की पूर्ण डोळ्यासमोर येते. हा, तर म्हणजे काही असे असतात की त्याचं रिपिटेशन झालेलं असतं, वारंवार आलेले असतात, त्यामुळे ते आपल्या मेमरीत राहतात. मग आता इम्पॉर्टन्स ऑफ मेमरी काय आहे ऍज अ कॉग्नेटिव्ह प्रोसेस म्हणून? तर फाउंडेशन ऑफ लर्निंग, एखादी गोष्ट आपल्याला लर्न करायची असेल, जेव्हा आपण सायकल शिकतो किंवा जेव्हा आपण शाळेत जात असतो, तेव्हा आपण 2चा टेबल, 3चा टेबल, हा टेबल आपल्या लक्षात राहतो. लर्निंग करताना का राहतो? आपण त्याचं काय केलेलं असतं, रिपिटेशन केलेलं असतं ना. आता पण तुम्हाला विचारलं, बालपणीची एखादी कविता किंवा काय जी पाठ झाली असेल त्यावेळेसची तुमची, तर तुम्हाला लक्षात येईल ना, ते बोलता येईल ना तुम्हाला, लर्न झाली आहे ना बऱ्याचशा गोष्टी. काही विसरलो असेल, पण खूप ज्याची प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे, ती लॉंग टर्म मध्ये अजून पण असेल. येस मॅडम. किंवा एखादी लर्निंग करतो आपण. पोयम असतात मॅडम त्या लक्षात. हॅलो? पोयम वगैरे आहेत मॅडम. आता पण आपल्या मुलांनी जर म्हटलं ना, ते पण आपल्या डोळ्यासमोर ते क्षण येतात किंवा त्या गोष्टी लक्षात, म्हणजे हळूहळू का होईना थोडं तुटक लक्षात येते. हो, म्हणजे लर्निंग पूर्ण साठी लक्षात नाही मेमरी. येत मॅडम, तुटक. हा, हा, मग मेमरीचा यूज कशासाठी होतो? लर्निंग साठी होतो, स्किल डेव्हलपमेंटसाठी होतो, नंतर डिसिजन मेकिंग साठी होतो, फॉर इन्फॉर्म चॉईसेस, पॅटर्न रिकॉग्नायझेशन. आता तुम्हाला जर रेक्टँगल विचारला पॅटर्न, तर तुम्ही आता रेक्टँगलच्या एखादा घरातला एखादा बॉक्स, टीव्हीचा बॉक्स किंवा कोणता तरी असं ह्याच्यामधला रेक्टँगल मधला बॉक्स, तुम्हाला जर घरात कोणतं रेक्टँगलचा बॉक्स आहे हे विचारलं, तर तुम्ही रिकॉग्नाइज करू शकता. येस. किंवा ट्रायंगल, का तर तो पॅटर्न तुमच्या मेमरीत बसलेला आहे फॉर्मल टीचिंग मधून. अडॉप्टेशन
अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये पण मेमरीची गरज असते. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे पास्ट मध्ये काही घडलं असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्या मेमरीत असेल तर तुम्ही ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला यूज करता, बरोबर. अडॉप्टेशन करतो, काही न्यू मिळतं तर ते आपण ऍड ऑन करत असतो. नंतर आयडेंटिटी अँड पर्सनल कंटिन्युटी, सेल्फ आयडेंटिटी. तुम्ही कोण आहात? तुम्ही रोज पाठ करता का मी कोण आहे? नाही. तुमच्या लक्षात आहे ना तुम्ही कोण आहात? जर समजा आपले मेमरीज नसते, रोज सकाळी उठल्या आपण कोण आहोत ही नात्यांमध्ये आपल्या म्हणजे आई असेल, वडील असेल, मुलं असतील, बायको असेल, नवरा असेल, हे सगळेजण आपल्या लक्षात आहे ह्यांच्याशी आपलं काय रिलेशन. हॅलो, कळतंय का? डोक्यावरून चाललंय? समजते मॅडम. म्हणजे आपल्या मेमरीमध्ये ते आहे ना, मी सविता जाधव, हे माझ्या लक्षात आहे, म्हणून मला ते आठवावं नाही लागत किंवा मला लर्न नाही करावं लागत प्रत्येक वेळेस. मी तुम्हाला सांगते, हो मी सविता जाधव, मी तुमची टीचर आहे. किंवा अजून पण काही गोष्टी आहेत ज्या माझ्या स्वतःची आयडेंटिटी सांगतात. मी काय करते, कसं करते, माझ्या मेमरीमध्ये आहे, ते मला रोज स्टोअर करण्याची गरज नाही. सेल्फ आयडेंटिटी. नंतर मी कोणत्या कल्चरमध्ये आहे, माझं कल्चर काय आहे, त्याचे नॉर्म्स काय आहे, सोशल आयडेंटिटी माझी काय आहे, मी घरात कोण आहे, मी ऑफिसच्या ठिकाणी कोण आहे, कोणता रोल हे करते, हे सगळं मेमरीत आहे ना. मला रोज ते आठवावं लागत नाही. जर विचार करा, जर रोज आठवावं लागलं तर काय प्रॉब्लेम येतील? मी कोण आहे हे जर ज्यांची मेमरी लॉस होतो, डिमेन्शिया वगैरे, जसं मॅडम म्हणाल्या, आपल्या येथेच एक मॅडमचे घरात आहेत म्हणाले, तर त्या लोकांना किती प्रॉब्लेम येतात त्यावेळेस, त्यांची मेमरी कमी होत जाते त्यांना. गजनी मूवी मध्ये आमिर खानचा रोल आपण आठवू शकतो या ठिकाणी. हा, गुड. शॉर्ट टर्म मेमरी. शॉर्ट टर्म नाही मॅडम, ती लॉंग टर्म मेमरी होती. शॉर्ट टर्म मेमरी फक्त 15 to 30 सेकंड असते आपली. हो बरोबर आहे, पण आपण एक उदाहरण म्हणून पण ते पाहू शकतो. अल्झायमर वगैरेच एक्झाम्पल घेते मॅडम. हा, मग ते हळूहळू, म्हणजे त्यांनाच माहित नसतं मी कोण आहे. त्यांना घर आठवत नसतं, काही आठवत नसतं. डेली टास्क, जर तुम्हाला रोज ब्रश करायचं शिकावं लागतं का? हॅलो, नाही. आपण ते, म्हणजे तुमची ती प्रोसिजर मेमरी लक्षात आहे ना तुमच्या, की तुम्हाला उठल्यावर आंघोळ कशी करायची शिकवावं लागतं का? नाही, ह्यासाठी डेली टास्क साठी पण मेमरी गरजेची आहे. प्रोफेशनल कॉम्पिटन्स साठी पण. जर आज माझ्याकडे ते नसतं, जर माझी मेमरी नसते, मी आज तुम्हाला जे शिकवते ते मी जे शिकले ते माझ्या जर मेमरीत नसेल तर मी आज लेक्चर नसते घेऊ शकले. म्हणजे माझ्या प्रोफेशनल ह्याच्यासाठी पण, लर्निंगसाठी किंवा देण्यासाठी, माझ्या क्षमतेसाठी मेमरीची गरज आहे. इमोशनल वेलबिंग, मला हॅपीनेस वाटतो टीचिंगला, हे माझं इमोशनल रेग्युलेशन आहे, म्हणून मी ते आनंदाने करते. माझे इमोशन्स मी रेग्युलेट करते. मला कधी राग येतोय, कधी मला डिसमूड आहे, हे मला कधी कळतं जेव्हा माझ्या त्या इमोशन्स पोचतात त्या मेमरी पर्यंत, की हा मला ते आवडतं, हे माझ्या मेमरीत आहे. नंतर थेरप्टिक इनसाइट, खूपदा मग आपल्यालाच आपली उपचार करावा लागतो, की अरे तुला आज बरं वाटत नाही, म्हणजे माझं इनसाइट, मला माझं कळतंय, पण ते काय आहे हे समजण्यासाठी पण मेमरी लागते. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि एजिंग, म्हणजे आपली कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि एजिंग मध्ये काय होतं, memory plays a role in a cognitive development from childhood through adulthood, impacting learning capability, intellectual growth. आपण जसं मोठं होतो तसं आपल्या मेमरीत ऍड ऑन होत जातं. जे लहानपणी आपण करायचो ते आता मोठ्यापणी करतोय का? पण ते ऍड ऑन होतंय ना. जे लहानपणी शिकलो त्याच्यामध्ये प्लस झालंय ना. लहानपणी सायकल चालवत होतो, आता गाडी चालवू शकतो. म्हणजे ही सगळी डेव्हलपमेंट कशामुळे, मेमरी थ्रू होतीये. एजिंग अँड कॉग्निटिव्ह हेल्थ,
Memory function is closely linked to a cognitive health in aging. Maintaining memory function is important for overall cognitive vitality and quality of life. ज्याची मेमरी स्ट्रॉंग राहते तो वृद्ध म्हणजे एजिंग होताना पण एकदम स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी करतो, भले त्याची फिजिकल स्ट्रेंथ कमी झाली तर. आता टाइप्स ऑफ मेमरी. मग मेमरीचे कोणकोणते टाइप्स आहेत? सर्वात प्रथम फंक्शनलिझमचे विल्यम जेम्स यांनी त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी मध्ये फर्स्ट टाइम मेमरी हे कन्सेप्ट मांडली होती 1890 मध्ये, की आपली एक शॉर्ट टर्म मेमरी असते, वर्किंग मेमरी, आणि नंतर लॉंग टर्म मेमरी. पण त्याच्या अगोदर जे आपल्या मेमरी शॉर्ट टर्म मेमरीत जायच्या अगोदर आपली एक सेन्सरी म्हणजे आपल्या सेन्सेस थ्रू काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे येत असते. सेन्सरी मेमरी इज द व्हेरी शॉर्ट टर्म storage system that holds sensory information for brief period after the stimulus has eased. It acts as a buffer for sensory impression before they are processed further by short-term memory. Function काय आहे sensory memory? Allows the initial processing of sensory stimulus and helps in perceiving the word in a continuous stream by briefly रिटेनिंग इम्प्रेशन ऑफ स्टिम्युलस. म्हणजे आपल्या सेन्सेस थ्रू आपण ती इन्फॉर्मेशन घेतो. मग ती इन्फॉर्मेशन कशी असते? आयकॉनिक मेमरी, व्हिज्युअल मेमरी, दॅट्स रिटेन इमेज फॉर अबाउट 0.5 सेकंड. म्हणजे जी आपली व्हिज्युअल मेमरी, एखादा सीन आपण पाहतो तो आपल्या किती काळापर्यंत राहतो? फक्त 0.5 सेकंड. आणि इकोइक मेमरी, ऑडिटरी सेन्सरी मेमरी, दॅट रिटेन्स साऊंड फॉर अबाउट 3 to 4 सेकंड. कळतंय? व्हिज्युअल जे सेन्सेस थ्रू येतं आपल्या, तर आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून जे येतं, ज्या इमेज येतात त्या किती काळापर्यंत असतो? फक्त 0.5 सेकंड. आणि इकोइक म्हणजे जे ऐकलेले ते जास्त काळ राहतं, 3 to 4 सेकंड राहतं. आता व्हॉट इज शॉर्ट टर्म मेमरी? शॉर्ट टर्म मेमरी इज द कॉग्निटिव्ह सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर टेम्पररी होल्डिंग अँड मॅनिपुलेटिंग इन्फॉर्मेशन. इट ऑल्सो रेफर्ड टू एज अ वर्किंग मेमरी when emphasizing its role in acting processing. Example, remembering a phone number long enough to dial it. म्हणजे काही नंबर्स आपण थोड्या वेळासाठी पाठ करतो चंकिंग मध्ये, बरोबर? आणि तो लावून झाला म्हणजे आता कस्टमर केअर नंबर असेल, ओटीपी असेल, आपल्याला फार काळ ठेवावा लागतो का तो लक्षात? नाही. म्हणजे तेवढा छोट्या कालावधीसाठी टाकला की आपण विसरून पण जातो. नंतर ना 1 तासांनी पण काही जणांच्या लक्षात पण येत नसेल, अरे तो ओटीपी होता. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय? टिपिकली बघा, मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट टर्म मेमरी टिपिकली लास्ट अबाउट 15 to 30 सेकंड विदाउट रिहर्सल. म्हणजे तुम्ही रिहर्सल नाही केली, ओटीपी पाहिला तरी ते 15 ते 30 सेकंद तुमच्या लक्षात राहतो टाकेपर्यंत. नंतर कॅपॅसिटी किती असते? ऑफन 7+2 म्हणजे आपला फोन नंबर जो आहे की नाही तो किती आहे? 10 डिजिटचा, बरोबर? तर आपली शॉर्ट टर्म मेमरीची कॅपॅसिटी न्यूमरिक मिलरच्या लॉनी सांगितलंय की 7+2 किंवा 7-2 म्हणजे एक तर 5 किंवा 9 पर्यंत आपण नंबर आठवू शकतो. फंक्शन काय आहे? यूज फॉर द इमिडिएट टास्क सच एज अ प्रॉब्लेम सॉल्विंग, रिझनिंग अँड प्लॅनिंग. प्रोसेस काय आहे ह्याची? रिहर्सल. शॉर्ट टर्म मेमरी टू लॉंग टर्म मेमरीसाठी रिहर्सल, चंकिंग म्हणजे छोटे छोटे पार्ट करून लक्षात ठेवणं. आता लॉंग टर्म मेमरी. लॉंग टर्म मेमरी इज द स्टोरेज सिस्टीम दॅट होल्ड्स इन्फॉर्मेशन फॉर एक्सटेंडेड पिरियड, फॉर अ मिनिट टू अ लाईफ टाईम. म्हणजे कंपनीचे देखील तुमचे काही इव्हेंट्स असतील तर तुम्हाला अजूनही जसे आठवत असतील, काही शाळेतल्या झालेल्या घटना त्या देखील तुम्हाला आठवत असतील. आता एक्सप्लिसिट मेमरी काय? लॉंग टर्म मेमरीचा पार्ट आहे डिक्लेरेटिव्ह मेमरी, म्हणजे जी तुम्ही बोलू शकता, सांगू शकता, त्याचं काही मिनिंग आहे,
तुम्हाला काही ते एपिसोडिक घटना घडलेली आहे. एक्सप्लिसिट मेमरी मध्ये डिक्लेरेटिव्ह मेमरी, मेमरी दॅट इन्व्हॉल्व्स कॉन्शियस रिकॉल ऑफ फॅक्ट्स अँड एक्सपिरियन्स. जे फॅक्ट्स आहेत जे तुम्ही कन्फर्म करू शकतात ते फॅक्ट्स असतात, आणि एक्सपिरियन्स अनुभव घेतलेला, त्या घटनांमध्ये घेतलेला अनुभव, ती असते एपिसोडिक मेमरी. सिमॅटिक मेमरी, खूप आनंदाचे क्षण, खूप दुःखाचे क्षण, असे एपिसोडिक मेमरीज असते आपली. सिमॅटिक मेमरी म्हणजे जे फॅक्च्युअल नॉलेज आहे, जे जे पण फॅक्ट आहे ज्याचं आपण प्रूफ देऊ शकतो, ते सगळे सिमॅटिक मेमरी मध्ये येते. मग दुसरी इम्प्लिसिट मेमरी. इम्प्लिसिट मेमरी काय आहे? तर नॉन डिक्लेरेटिव्ह. आता तुम्हाला गाडी चालवता येते, तर ते तुम्हाला सांगावं लागेल का मी बटन दाबतो, किक मारतो, मग असं रेस करतो, तसं रेस करतो, ते आपल्याला रोज रिपीट करावं लागतं का? नाही, ती असते प्रोसिजरल मेमरी. कळतंय? हॅलो, येस मॅडम. खूप हार्ड नाही ना वाटत आहे? लिंक्स लागतात आहे का सगळ्यांना? हॅलो, हो मॅडम. कळतंय ना? इम्प्लिसिट. प्रोसिजर मेमरी, काही प्रोसेस अशा असतात प्रॅक्टिकल की ते तुम्हाला असं सांगावं नाही लागत, आपले आप तुम्हाला त्याची हॅबिट झालेली असते. त्यानंतर आहे प्रायमिंग. प्रायमिंग काय? तर तुम्हाला डॉक्टर म्हणलं तर काय आठवेल? दुसरा शब्द हॉस्पिटल आठवेल का? दवाखाना. हो, हॉस्पिटल के दवाखाना. दवाखाना. दवाखाना आठवेल. तसंच खूपदा वकील, कोर्ट आठवेल. म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द असा अटॅच असतो, दही भात. त्याची प्रायमिंग झालेली असते. ती देखील कुठे असते? आपल्या इम्प्लिसिट मेमरी मध्ये असते. नंतर कंडिशनल रिस्पॉन्स. कंडिशनल रिस्पॉन्स म्हणजे काय? तर तुमची हॅबिट ती नंतर डेव्हलप झालेली आहे. जशी इव्हानो पावलोनी जसं कुत्र्याला घंटी वाजवल्यावर मीठ पावडर दिली आणि आपल्या आप मग त्याचं कंडिशनिंग झालं. न्यूट्रल स्टिम्युलसची नॅचरल स्टिम्युलसची असोसिएशन झालं आणि त्याची कंडिशनिंग झाली. तसंच आपल्याला बऱ्याच गोष्टीत की बाबा जर अप्रायझल मिळतंय कामाच्या ठिकाणी, तर आपण काय करतो? नकळत वेळेत कामाला जात असतो. कंडिशन झालेली असते आपल्याला. बऱ्याचदा लोकांना सकाळी लवकर उठण्याची कंडिशन झालेली असते. मग ही जी सवय लागते, ही जी हॅबिट तयार होते, ती कुठे होते? तर ह्या लॉंग टर्म मेमरी, इम्प्लिसिट मेमरी मध्ये. आता मॉडेल्स ऑफ मेमरी. अटकिन्सन शिफ्रिनचं पहिलं मेमरी मॉडेल आहे 1890चं. त्याच्यामध्ये त्यांनी सेन्सरी मेमरी जे आपण सांगितलंय, सेन्सरी मेमरी मध्ये आयकॉनिक मेमरी, इकोइक मेमरी आणि शॉर्ट टर्म मेमरी मध्ये पण जे पहिलं आपण हे केलंय, एक्सप्लेन केलं, तीच माहिती याच्यामध्ये आहे. की त्यांनी सांगितलं की सेन्सरी मेमरी असते, शॉर्ट टर्म मेमरी असते आणि लॉंग टर्म मेमरी असते. आणि लॉंग टर्म मेमरीचे पार्ट जर सांगितले त्यांनी, एक्सप्लिसिट मेमरी आणि इम्प्लिसिट मेमरी. सेम जे आपण फर्स्ट एक्सप्लेन केलं, डिस्कस केले, त्याच गोष्टी इथं रिपीट केलेल्या. अटकिन्सन शिफ्रिंग मॉडेलच्या माध्यमात त्यांनी मॉडेलमध्ये सांगितलंय की सिक्वेन्शियल फ्लो आहे. पहिला सेन्सरी आपलं अटेन्शन जातं, सेन्सरी थ्रू इन्फॉर्मेशन येते, त्यानंतर आपण शॉर्ट टर्म मेमरी मध्ये काय करतो? वर्किंग मेमरी ज्याला म्हटलं जातं, तिथं प्रोसेस केली जाते. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर ती पुढे लॉंग टर्म मेमरी मध्ये गेली जाते. याचं ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हटलं गेलं की त्यांनी अटकिन्सन मॉडेल हॅज बीन क्रिटिसाइज फॉर ओव्हर सिम्प्लिफाईंग द मेमरी प्रोसेस बाय ट्रीटिंग एसटीएम. त्यांनी सांगितलं की सिम्पल प्रोसेस आहे, हे त्यांच्या मॉडेलमध्ये क्रिटिसाइज केलं गेलं. त्याच्यानंतर बॅडलीचं वर्किंग मेमरी मॉडेल आलं.
त्यामध्ये त्यांनी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह मॉडेल त्यात ऍड केलं. तुम्हीच तर म्हणला पीठ मळेलय, मला नाही चालत. मग मी काय करणार? मी तुम्हाला सांगितलं होतं की मी चपाती पीठ मळेल, पण पीठ मळायला तुम्हाला चालत नाही ना. बरं बघा, तुम्हाला द्यायचं नाही काय म्हणून तुम्ही हे करता. ठीक, अर्थासाठी. आवाज येतोय का मॅमचा? नाही, मी आता म्हणणारच होतो. हॅलो हॅलो. हा, आता येतोय मॅडम आवाज. अरे सॉरी, मी एकटीच बडबडले मग. ठीक आहे. सेंट्रल पॅडलीचं मॉडेल, हॅलो, ऍटकिन्सन शिफ्रिनचं जे मॉडेल होते त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मेमरी सिम्पल फंक्शन्स करते असं त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. पण पॅडली आणि हीचच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शॉर्ट टर्म मेमरी देखील कॉम्प्लेक्स फंक्शन करते. मग ते कॉम्प्लेक्स फंक्शन कसं होतं, तर सेंट्रल एक्झिक्युटिव्ह ह्याचे 2 पार्ट्स असतात, फोनोलॉजिकल लूप आणि व्हिज्युअल स्पायशियल स्केच पॅड. जे आपण हिअर करतो आणि जो वॉच करतो, ह्या 2 सबसिस्टीम असतात, सेंट्रल एक्झिक्युटिव्हच्या सबसिस्टीम असतात. आणि ह्या सबसिस्टीम कडनं जी इन्फॉर्मेशन येते ती एपिसोडिक बफर मध्ये येते आणि तिथून ठरवलं जातं की ही इन्फॉर्मेशन एपिसोडिक बफर मध्ये पण 20 सेकंड्स ती इन्फॉर्मेशन राहते आणि नंतर त्याचा व्हॉइस, नंतर त्यावेळेस पाहिलेले जे पण सीन्स वगैरे यांचं इंटिग्रेशन एपिसोडिक बफर मध्ये होतं आणि ते पुढे लॉंग टर्म मेमरी मध्ये जातं. आणि ह्या सब फोनोलॉजिकल स्टोअर आणि आर्टिक्युलेटरी रिहर्सल सिस्टीम आपण जरी म्हटलं की आपल्याला लक्षात नाही, परंतु इनर व्हॉइस आपल्याला येत असतो. इनर व्हॉइस म्हणजे काय? इट अलाउज फॉर द रिपिटेशन ऑफ व्हर्बल इन्फॉर्मेशन टू कीप इन वर्किंग मेमरी अँड फॅसिलिटेट एनकोडिंग इन टू अ लॉंग टर्म मेमरी. काही व्हॉइसेस वगैरे आपल्या डोक्यात काही काळा
काळासाठी फिरत असतात आणि नकळत त्याचं रिपिटेशन होऊन ते लॉंग टर्म मेमरीमध्ये जातात. त्याच्यानंतरचं आहे ट्युलिंग मॉडेल ऑफ लॉंग टर्म मेमरीचे. ट्युलिंग मॉडेल ऑफ लॉंग टर्म मेमरीमध्ये सिस्टमॅटिक आणि एपिसोडिक. ओके, हा. तर ट्युलिंगचं जे मॉडेल आहे ते लॉंग टर्म मेमरीचं आहे आणि त्यांनी त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये 2 पार्ट सांगितलेले आहेत. एक तर डिक्लेरेटिव्ह मेमरी, ह्या अगोदर आपलं पण डिस्कशन झालं होतं नॉन डिक्लेरेटिव्ह मेमरी. एक्सप्लिसिट डिक्लेरेटिव्ह मेमरीला म्हटलं जातं आणि इम्प्लिसिट नॉन डिक्लेरेटिव्ह मेमरी सांगितलं जातं. एक्सप्लिसिट मध्ये एपिसोडिक आणि सिस्टमॅटिक येतं. एपिसोडिक मेमरी आणि सिस्टमॅटिक मेमरी. एपिसोडिक म्हणजे जिथं अनुभव आहेत आपले, जिथं आपण एक्सपिरियन्स केल्या त्या गोष्टी येतात. सिमॅटिक मध्ये जे जनरल नॉलेज आहे, कॉन्टेक्स्ट फ्री असतं, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही जे शिकलात, जे असोसिएशन केलं, त्या सगळ्या गोष्टी येतात त्या डिक्लेरेटिव्ह एक्सप्लिसिट मेमरीमध्ये. सिमॅटिक मध्ये जनरल नॉलेज, फॅक्ट अबाउट वन सेल्फ, वर्ड म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं जगाचं सगळी इन्फॉर्मेशन सिमॅटिक मध्ये येतं. मग तेच इम्प्लिसिट मेमरी मध्ये काय येतं, नॉन डिक्लेरेटिव्ह. मग त्याच्यात प्रोसिजर स्किल येतं, प्राइमिंग येतं, क्लासिकल कंडिशन येतं. ऑटोबायोग्राफिक मेमरी देखील सिमॅटिक्स मध्ये येते, म्हणजे आपण कोण आहे, काय आहे, ही जी इन्फॉर्मेशन असते ती आपल्या सिमॅटिक मध्ये असते. प्रोसेसेस ऑफ मेमरी. मग या मेमरीमध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस होत्या? युनिटच्या इनिशियल ह्याच्यामध्येच फेज पार्ट मध्येच मी तुम्हाला सांगितलं की मेमरी कशी बनते, तर एन्कोडिंग होतं. मग हे एन्कोडिंग कशाच्या माध्यमातून होतं, तर व्हिज्युअल एन्कोडिंग होतं, अकॉस्टिक एन्कोडिंग होतं, सिमॅटिक एन्कोडिंग होतं. सिमॅटिक म्हणजे अर्थपूर्ण, म्हणजे त्याचं काहीतरी मिनिंग असतं. मग एन्कोडिंग इनहॅन्स कसं केलं जातं, तर इलॅबोरेटरी रिहर्सल कंटिन्युअस त्याचं रिपिटेशन रिहर्सल केली जाते, त्यावेळेस आपली इनहॅन्स होते मेमरी. त्यानंतर मिमोनिक्स, खूप काही आठवण्यापेक्षा शॉर्ट. मेमरी म्हटलं की मेमरीचे हे पॉइंट्स तुमच्या लक्षात आलं पाहिजे, एन्कोडिंग, स्टोरेज, रिट्रीव्हल. कळतंय? हे काय केले मिमोनिक्स. हे शॉर्टकट मध्ये जर तुम्ही खूप सारे शॉर्टकट्स VGBOR हे इंद्रधनुष्याचे जे कलर्स आहेत, व्हायलेट, बिग्योर, व्हायलेट, इंडिगो, बिग्योर. ब्लू, येलो, ऑरेंज. हा, तर ते आहेत मिमोनिक्स तयार केले जातात, ते लक्षात राहतात. चंकिंग मध्ये आपण आपला जो फोन नंबर आहे तर तो आपण 2-2 डिजिट करून पण खूप सारे नंबर्स आपल्या लक्षात राहतात, त्याला चंकिंग म्हटलं जातं. आणि चंकिंग मोस्ट ऑफ शॉर्ट टर्म मेमरीसाठी वापरलं जातं. रिहर्सल आणि मिमोनिक्स हे लॉंग टर्म मेमरीसाठी वापरले जातात. मग एन्कोडिंगला कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात, तर जेव्हा एन्कोडिंग होत असते आणि त्यावेळेस जर तुमचं अटेन्शन नसेल तर एन्कोडिंग होईल का व्यवस्थित? हॅलो हॅलो, व्हॉइस येतोय का नाही माझा? नाही मॅडम, नाही होणार. म्हणजे व्हॉइस येतोय, एन्कोडिंग नाही होणार. ओके. म्हणजे जर अटेन्शन नसेल तुमचं तर आपली एन्कोडिंग व्यवस्थित होईल का? नाही होणार. डेप्थ ऑफ प्रोसेसिंग, तुम्ही त्याची प्रोसेसिंग कशी, ती डेप्थली ती इन्फॉर्मेशन घेतली, त्याच्यावर विचार मंथन वगैरे झालंय का, शालो प्रोसेसिंग केलंय का, डीप प्रोसेसिंग केलंय तुम्ही त्या इन्फॉर्मेशनवर, यावर देखील तुमचं एन्कोडिंग डिपेंड करतं, इन्फ्लुएन्स करतं. मग स्टोरेज.
हॅलो, हॅलो. सॉरी या. ओके. हॅलो. ओके. स्टोरेज मध्ये ती स्टोअर होते एन्कोडिंग झाल्यानंतर. मग टाइप्स ऑफ मेमरी स्टोरेज, जसं आपण या अगोदरच पाहिलंय, सेन्सरी मेमरी काय असते, शॉर्ट टर्म मेमरी काय असते आणि लॉंग टर्म मेमरी काय असते. जेव्हा प्रोसेस होते, ती प्रोसेस consideration the process by which short-term memories are stabilized and integrated into long-term storage. Neurological basis आहे त्याला, involves in hippocampus and is enhanced during sleep. जर चांगलं मेमरी स्टोरेज होत असताना, जेव्हा आपली लर्निंग होत असते ना, तेव्हा स्लीपच्या काही सायकल्स असतात, तर रेम स्लीप म्हटलं जातं. रॅपिड आय मुवमेंट ही खूप हाय होते आणि ही हेल्प करते आपल्या मेमरी स्टोरेज. हिपोकॅम्पस हा ब्रेनचा असा पार्ट आहे जिथे सगळी जी एन्कोडिंग होते, आपण जे सेन्सेस थ्रू जी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याची एन्कोडिंग हिपोकॅम्पस या पार्ट थ्रू केली जाते आणि त्यानंतर ती स्टोअर होते. स्ट्रेंथिंग ऑफ synaptic connections between neurons helps in solidify memory traces. म्हणजे ज्या वेळेस आपली मेमरी आपण जे म्हणजे लर्न करतो किंवा ते लॉंग टर्म मेमरी मध्ये जावं असं वाटतं, त्यावेळेस तुम्ही जे रिपिटेशन वगैरे करता तेव्हा न्यूरल ऍक्टिव्हिटीज खूप हाय होते. पोलरायझेशन जे म्हटलं जातं, तर ते खूप हाय होतं आणि त्यावेळेस आपल्या मेमरीमध्ये ते स्टोअर होतं. जेव्हा आपल्याला वाटतं की हे लॉंग टर्म मेमरीमध्ये गेलं पाहिजे, म्हणून आपण रिपिटेशन करतो, खूप सारे मिमोनिक्स हे ते आठवण्याचा प्रयत्न करतो, कोण रायटिंग करतं, म्हणजे रिपीट करून ती इन्फॉर्मेशन आपल्या ह्याच्यामध्ये ब्रेनमध्ये जी स्टोअर होते, त्याच्यासाठी न्यूरल ऍक्टिव्हिटीज पण हेल्प करतात. आता स्टोरेजला काय काय अफेक्टिंग करतो, रिहर्सल, इमोशनल सिग्निफिकन्स, की त्यावेळेस तुमचे इमोशन्स काय आहे, रिट्रीव्हल, असेसिंग स्टोर्ड इन्फॉर्मेशन, म्हणजे जी स्टोअर केली तर तुम्ही ती एन्कोडिंग व्यवस्थित केली का. खूपदा आपल्याला आठवत असतं की ते काय आहे, पण त्याचा उच्चार करता येत नाही, टिप ऑफ द टंग म्हटलं जातं, अरे ओठावर येते पण काय शब्द आहे तो कळत नाहीये, तर त्या रिट्रीव्हलला प्रॉब्लेम येतो. मग रिट्रीव्हल कशा प्रकारे करतो, तर आपण काही वेळेस रिकॉल करतो की मी काय आठवलं होतं, म्हणजे काय केलं होतं. रिकॉग्नायझेशन म्हणजे समोर येतं त्यातलं ओळखायचं असतं, आणि लर्निंग म्हणजे तेच पुन्हा लर्न करतो. स्ट्रॅटेजीज टू इनहॅन्स रिट्रीव्हल, आठवण्यासाठी पुन्हा रिट्रीव्हल म्हणजे जी माहिती स्टोअर आहे ती पुन्हा आपल्या माहितीत घेण्यासाठी किंवा त्याचा यूज करण्यासाठी स्पेस रिपिटेशन, ऍक्टिव्ह रिकॉल, पुन्हा रिकॉल करून ती लॉंग टर्म मेमरी मध्ये जाण्याचा पाठवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. कळतंय? हॅलो, येस मॅडम. कॉन्सेप्ट येतोय माझा? हो येत. कन्सेप्ट कळतीये? एक प्रश्न आहे. हा बोला ना मॅडम. कधी कधी काय होते की एखादी गोष्ट आपली खूप असते, कधी कधी काय होतं मॅडम, एखादी गोष्ट आपली खूप फास्ट असते, आपल्याला माहित सुद्धा असते, पण आपल्याला जेव्हा सांगायचं असते तेव्हा ते आपल्याला लक्षात येत नाही. मग ही मेमरी कशात जाते? जात नाही मॅडम, तुमची एनकोडिंग ती व्यवस्थित झालेली नसते, त्यामुळे तुम्हाला ते रिकॉल होत नाही. आणि जेव्हा ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेत असता त्यावेळेस काहीतरी अपसेंट माइंडेडनेस होतो, म्हणजे तुमचं त्याच वेळेस डोक्यात एखादा विचार येतो किंवा त्या पॉइंटला तुम्ही दुसरीकडे कुठं व्यस्त असाल, समोर चालू असतं. खूपदा तुम्ही आता बघा, काही जण काय करत असतील, लेक्चर ऑन करून दुसरी काही काम पण करत असतील, तर त्यांना काय आपलं डिस्कशन झालं, कोणता पॉइंट महत्वाचा सांगितला गेला चालू असेल, त्यांच्या कानापर्यंत पण जात असेल, पण जोपर्यंत ते अटेन्शन देणार, सेन्सरी मेमरी थ्रू त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन जातीये, पण त्यांचं जर अटेन्शन असेल तर एन्कोडिंग होईल का.
आणि जर एन्कोडिंग झालं नाही तर त्यांना थोड्या कालावधी म्हणजे इव्हन लेक्चर संपल्यानंतर पण हा पॉइंट डिस्कस ते देखील त्यांच्या लक्षात येणार. हॅलो येस मॅडम, होतं असं. मॅडम, तुम्हाला हा ओके चालेल. मग रिट्रीव्हलला चॅलेंजेस काय येतात? फॉरगेटिंग होतं. रिट्रीव्हल फेल्युअर मे ऑकर्स ड्यू टू डिके. म्हणजे जर त्याचा वापर झाला नाही त्या इन्फॉर्मेशनचा तर ऑटोमॅटिकली काय होतं? डिके येतो. इंटरफरन्स येतं और लॅक ऑफ अप्रोप्रिएट क्यूज. म्हणजे क्यूज जर आपल्याला व्यवस्थित आपण एन्कोडिंग केलं नाही तर आपल्याला क्यूज मिळत नाही. इंटरफेसिंग म्हणजे की एक इन्फॉर्मेशनला दुसरी इन्फॉर्मेशन अडथळा निर्माण करते, ऑब्स्टेकल्स निर्माण करते. कधी कधी आपल्याला जुनी इन्फॉर्मेशन लक्षात असते पण नवीन आठवत नाही. आणि समटाइम्स काय होतं की न्यू इन्फॉर्मेशन लक्षात असते पण पास्टची इन्फॉर्मेशन लक्षात राहते. एकमेकाला ते हिंडर करतात. फॉल्स मेमरी. Inaccurate recollection may arises from suggestibility, leading questions, or the blending of similar memories. कधी कधी घडलेली नसते पण आपण चुकीचं एन्कोड केल्यामुळे आपल्याला काहीतरी गोष्टी इमॅजिनेशनच्या पण वाटतात. घडलं होतं पण रिअल मध्ये ते घडलेलं नसतं. मग मेमरी फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग मेमरीला कोण कोण आहे? अटेन्शन आहे. मग अटेन्शनचे आपण पाहिलेले आहे सिलेक्टिव्ह अटेन्शन, डिवायडेड अटेन्शन, सस्टेन अटेन्शन. हे देखील तुम्ही ज्या प्रकारे करताय त्या प्रकारे त्या अटेन्शन नुसार तुमचं मेमरी एन्कोडिंग होते आणि स्टोर मध्ये जाते. टाइप्स ऑफ रिहर्सल दिलंय. मेंटेनन्स ऑफ रिहर्सल, एलॅबोरेटरी रिहर्सल म्हणजे इन्व्हॉल्व्ह लिंकिंग न्यू इन्फॉर्मेशन टू एक्झिस्टिंग नॉलेज अँड अंडरस्टँडिंग इट्स मीनिंग. म्हणजे आता कॉग्निटिव्हचे जेवढे युनिट आहे ते एकमेकांशी रिकनेक्टेड आहे. कॉग्निटिव्ह प्रोसेस. मग कॉग्निटिव्ह प्रोसेस काय आहे? ह्या सगळ्या जी थिंकिंग, मेमरी, लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्विंग हे सगळे काय एकमेकांशी लिंक झालेले आहेत. मग तुमचे जे आता लेक्चर आहेत त्यात तुम्ही ऍड करत गेलात ना. जेव्हा तुम्ही इलॅबोरेटिव्ह करता त्यावेळेस ते जास्त लक्षात राहतं. कोणत्या डेप्थनी तुम्ही ती प्रोसेस केली ते लक्षात राहतं. मग मेमरी स्ट्रॉंग करण्यासाठी आपण फ्लॅश कार्ड वापरतो. क्रिएटिव्ह निमोनिक्स, इमोशनल इन्फ्लुएन्स. कदाचित आपण जेव्हा एकमेकांकडनं एक्झाम्पल्स घेतले त्यात तुमच्या काही इमोशन्स असतील तर ते पण तुमच्या लक्षात राहू शकतात. इमोशनल अराउजल. ज्यावेळेस तुम्ही खूप आनंदी असाल किंवा खूप स्ट्रेस असाल किंवा मूड तुमचा फ्लक्च्युएट असेल तर त्याचाही इम्पॅक्ट मेमरीवर होत असतो. बायोलॉजिक आस्पेक्ट पण आपल्या मेमरीवर इम्पॅक्ट करत असतात. फिजिओलॉजिकल, न्यूरोलॉजिकल influence the memory process. These includes brain structure, neurotransmitter and genetic factors. ब्रेन स्ट्रक्चर. मग ब्रेन मधलं जे स्ट्रक्चर आहे जे मेमरीला हेल्प करतं म्हणजे प्रोसेस करायला, स्टोअर करायला, तर ते कोणते? हिपोकॅम्पस. तुम्हाला जसं म्हटलं क्रिटिकल फॉर फॉर्मिंग न्यू एपिसोडिक मेमरीज अँड कन्सोलिडेशन इन्फॉर्मेशन फ्रॉम शॉर्ट टर्म मेमरी टू लॉंग टर्म मेमरी. म्हणजे हिपोकॅम्पस हा ब्रेनचा असा पार्ट आहे जिथं क्रिटिकल थिंकिंग होते, एपिसोडिक म्हणजे जे आपण एक्सपिरियन्स घेतलेले आहेत त्याच्या न्यू मेमरीज तयार होतात आणि त्यांचं कॉन्सोलिडेशन म्हणजे एकत्रीकरण होऊन ते शॉर्ट टर्म मेमरी टू लॉंग टर्म मेमरी मध्ये जाण्याचं काम हिपोकॅम्पस करते. ॲमिगडाला इन्व्हॉल्व इन प्रोसेसिंग इमोशनल आस्पेक्ट्स ऑफ मेमरी अँड इनहॅन्स द स्टोरेज ऑफ इमोशनली चार्ज इन्फॉर्मेशन. खूप आनंदी झाला, खूप दुःखी झाला तर ह्या इंटेन्स इमोशन थ्रू जे एक्सपिरियन्स आहे ते स्टोअर करण्याचं, ती इन्फॉर्मेशन, ती मेमरी बनवण्याचं काम ॲमिगडाला करतो. आता प्री फ्रंटल कॉर्टेक्सचं काम काय?
जे 4 लोब्स आहेत त्यातला फ्रंटल जो लोब आहे त्याचा जो सुरुवातीचा पार्ट असतो त्याला प्री फ्रंटल म्हटलं जातं. आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये सिंपल म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स केले जातात, इम्पॉर्टंट फ्रॉम मेमरी, वर्किंग मेमरी, डिसिजन मेकिंग अँड एक्झिक्युशन फंक्शन रिलेटेड टू मेमरी. म्हणजे मेमरी मध्ये जे इन्फॉर्मेशन स्टोर आहे त्याचा आधार घेऊन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स करतं. म्हणजे फ्रंटल एरियामध्ये, फ्रंटल लोब मध्ये सगळे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स होतात, पण हे एक्झिक्युटिव्ह फंक्शन होण्यासाठी मेमरीची गरज राहते, ज्या मेमरीमध्ये तुमचे पास्ट एक्सपिरियन्स किंवा त्याच्याशी रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन असते ती स्टोर असते. सॉरी. मग ह्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स तसेच जेनेटिक फॅक्टर्स पण इन्फ्लुएन्स करतात मेमरी परफॉर्मन्सला. ससेप्टिलिटी टू मेमरी डिसऑर्डर्स, काही याच्या अनुवांशिकतेने, जेनेटिक्स किंवा जेनेटिक्स ह्याच्यामुळे देखील मेमरी, कोणाची मेमरी स्ट्रॉंग असते किंवा कोणाची मेमरी कमी असू शकते, किंवा काही डिसीज असतात त्या डिसीजमुळे पण सर्टन जेनेटिक व्हेरिएशन आर असोसिएटेड विथ द इन्क्रीज रिस्क ऑफ अल्झायमर डिसीज. काही जेनेटिक कारणाच्या व्हेरिएशनमुळे देखील अल्झायमर सारखे डिसीज होऊ शकतात, जेथे मेमरी लॉस होतो. अल्झायमर मध्ये काय होतं, बाय द डिटोरेशन ऑफ ब्रेन स्ट्रक्चर इन्व्हॉल्व इन मेमरी, मेमरीची क्रिएट होत असते, स्टोर होत असते, त्या स्ट्रक्चर मध्ये डॅमेज व्हायला लागतं, लिडिंग टू सिव्हिअर मेमरी इम्पेअरमेंट. म्हणजे तुम्हाला जसं चहाचा कप तोंडापर्यंत न्यायच्या ऐवजी कानापर्यंत जातो, त्यांना त्यांच्या ह्याच्यावर इम्पेअर करता येत नाही. मग त्यासाठी ड्रग्स दॅट अफेक्ट न्यूरोट्रान्समीटर सिस्टीम सच ॲज अ ॲसिटोकोलाइन इनिबिटर अँड कॅन इम्पॅक्ट मेमरी फंक्शन. तर मेमरी इम्प्रुव्हिंग मेमरीसाठी कोणकोणत्या टेक्निक्स वापरल्या जातात, तर स्पेस रिपिटेशन. स्पेस रिपिटेशन इज अ लर्निंग टेक्निक दॅट इन्व्हॉल्व्स रिव्ह्यूइंग इन्फॉर्मेशन ॲट इन्क्रीजिंगली लॉंगर इंटरवल. This approach leverages the spacing effect, which helps reinforce long-term retention by preventing cramming and promoting better consolidation of information. Example for learning vocabulary: review new words the next day, then a week later, and then month later. म्हणजे तुम्ही रिव्ह्यू करता की तो आठवतोय का, तो हे होतोय का, फ्लॅश कार्डच्या ह्याच्या माध्यमातून रिकॉल करू शकतो का, हे आपण करतो स्पेस रिपिटेशन. नंतर मिमोनिक्स डिव्हाइस, अक्रॉनी, क्रिएट अ वर्ड युझिंग अ फर्स्ट लेटर. जे सुरुवातीचे फर्स्ट लेटर एकत्र करून बनवले जातात. अॅक्रोस्टिक्स सेंटेन्स बनवतात. नंतर व्हिज्युअलायझेशन, ती इमेज लक्षात ठेवतात आणि त्याच्यावरनं आठवतात हे असं असं होतं. चंकिंग, शॉर्ट टर्म, हे शॉर्ट टर्म मेमरीसाठी चंकिंग यूज केलं जातं. इलॅबोरेटिव्ह रिहर्सल केली जाते, इन्व्हॉल्व्स लिंकिंग न्यू इन्फॉर्मेशन टू एक्झिस्टिंग नॉलेज अँड अंडरस्टँडिंग इट्स मिनिंग. माइंड मॅपिंग, रिट्रीव्हल प्रॅक्टिस केली जाते कंटिन्युअस. आणि जर मेमरी चांगली स्ट्रॉंग बनवायची असेल तर ऍटलीस्ट आपल्याला 7 to 9 आवर्स झोप खूप महत्वाची आहे. जर झोप व्यवस्थित होत नसेल तर मेमरी बनत नाही, मेमरीला अडथळे येतात, स्टोरेजला. आपली लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल असली पाहिजे. व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स involves creating mental images to enhance memory recall. This approach uses the brain ability to remember visual and spatial information. म्हणजे आपण इमेज क्रिएट करतो आणि त्याची इन्फॉर्मेशन त्याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवतो त्यावेळेस आपण. ठीक आहे. म्हणजे मेन मेमरीची प्रोसेस म्हटल्या तर महत्वाच्या प्रोसेस काय असणार आहे की काय होतं, अटेन्शन, सेन्सरी थ्रू जे होतं ते अटेन्शन. मग त्याच्या अटेन्शन नंतर काय करतो आपण, त्याची प्रोसेसिंग करतो.
पहिलं एनकोडिंग करतो, अटेन्शन नंतर काय करतो, एनकोडिंग करतो, एनकोडिंग नंतर स्टोरेज करतो आणि स्टोरेज नंतर आपण रिट्रीव्हल करतो. या प्रोसेस आल्या आपल्या. त्याच्यानंतर कोणकोणती मेमरी आहे, सेली मेमरी, वर्किंग मेमरी और शॉर्ट टर्म मेमरी आणि त्याच्यानंतर लॉंग टर्म मेमरी. मेमरीचं मॉडेल कोणी दिलं, अटकिन्सन शिफ्रिननी दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सेन्सरी मेमरी असते, त्याच्यानंतर शॉर्ट टर्म मेमरी असते, लॉंग टर्म मेमरी असते आणि त्यांचं सिरी त्यांची प्रोसेस चालू असते. बॅडलीचं मॉडेल त्यात त्यांनी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह मॉडेलचं सांगितलं, ज्यात व्हिज्युअल स्पायशल आणि फोनोलॉजिकल लूप. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, हो येतोय मॅम. येतोय मॅडम, येतोय. अच्छा, मला इथं इंटरनेट सांगितलं. आणि मग लॉंग टर्म मेमरीसाठी ट्युरिंगचं मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लिसिट सांगितले. एक्सप्लिसिट म्हणजे डिक्लेरेटिव्ह. त्याच्यामध्ये एपिसोडिक आणि सिस्टमॅटिक मेमरी येते. सिमॅटिक मध्ये फॅक्ट, नॉलेज, जनरल नॉलेज, ऑटोबायोग्राफी आणि एपिसोडिक जे एक्सपिरियन्स आपण अनुभवलेले असतात ते येतात. इम्प्लिसिट ही नॉन डिक्लेरेटिव्ह असते. यामध्ये काय येतं, प्रोसिजर स्किल येतं, आपलं प्रायमिंग येतं आणि नंतर कंडिशनिंग येते, कंडिशनिंग लर्निंग. कळतंय? मेमरी स्टोरेजसाठी ब्रेनचे कोणकोणते पार्ट्स, हिप्पोकॅम्पस एन्कोडिंग साठी हेल्प करते, कॉर्टेक्स जे एक्झिक्युटिव्ह आपण फंक्शन्स करतो त्याच्यासाठी मेमरी हेल्प करते. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, काही कळालं नसेल तर. हॅलो, आवाज येतोय हॅलो. सगळ्यांना? हो येतोय. क्लिअर आहे मेमरी युनिट? हो मॅडम, हॅलो, एकदा रिवाइज केल्यावर होईल. हा, इझी आहेत आणि इझी फॅक्टर्स आहेत की त्याचा इन्फ्लुएन्स काय होतो, मूडचा होतो, स्ट्रेसचा होतो, आपल्या मेंटल स्टेटचा होतो, त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि जर आपल्याला ह्या आपली लॉंग टर्म मेमरी असेल तर कोणकोणते टेक्निक्स आपण युज करतो, जे डेली लाईफ मध्ये आपण युज करतोच आहे, फक्त ते त्याच्याशी तुम्ही लिंक करा म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. जशी मी समरी सांगितली तसेच मेन पार्ट आहे की मेमरी काय आहे, मेमरीमध्ये कोणकोणत्या प्रोसेस येतात, मेमरीचे जे थेरीज त्यांनी दिलेले आहेत, इझी थेरी आहेत. पहिली जी अटकिन्सन शिफ्रिंगची आहे ती शॉर्ट टर्म मेमरीशी रिलेटेड आहे. बेसिक मेमरी मॉडेल आहे, सर्वात जुनं मॉडेल आहे, पहिलं मॉडेल आहे. आणि त्याच्यानंतरचं आहे बॅडलीचं मॉडेल आहे. त्यात त्यांनी शॉर्ट टर्म मेमरी रिलेटेडच लूप, बफर ऍड केलेला आहे. आणि नंतरचं ट्युरिंगचं मॉडेल हे लॉंग टर्म मेमरीशी रिलेटेड आहे. ठीक आहे, मग एंड करायची, कोणाला काही क्वेरी नसेल तर. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू. कदाचित उद्यापासून सायकोमेट्रिकचे लेक्चर्स सुरू होतील. ओके. झाले नाही आहेत ना तुमचे? नाही मॅडम. नाही हा. अभ्यास. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. वेल.